नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 367 ते ओवी 378च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी सांगितलं, जे मद्याजी झाले म्हणजेच माझ्या स्वरूपाला जे येऊन मिळाले, माझ्या स्वरूपाचंच ज्यांनी अनुसंधान धरलं, ते मलाच प्राप्त झाले, ते मीच झाले. त्यांनी केवळ वेगवेगळ्या उपचारांचं निमित्त केलं, पण ते सर्व उपचार मलाच अर्पण केले. पुढे भगवंत म्हणतात, पै अर्जुना माझे ठाई, आपण पे विण सौरसू नाही. मी उपचारी कवणाही ना कळेगा. अर्जुना, भगवंत म्हणतात, अर्जुना माझे ठाई, माझ्या ठिकाणी आपण पे विण सौरसू नाही. आपण पे विण ह्याचाच अर्थ असा, आपल्यापाशी जे काही आहे त्या सर्वाचा आपल्याला त्याग करावा लागतो. आपलं असं जे काही आहे ते भगवंताला अर्पण करावं लागतं, आणि भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच श्रेष्ठ नाही, दुसरं काहीच उत्तम नाही. अशा प्रकारचा भाव धारण करून भगवंतापाशी जाणं, भगवंताची उपासना करणं, तीच खरी साधना आहे. मी उपचारी कवणाही ना कळेगा, परंतु त्याऐवजी मला प्राप्त करून घेण्यासाठी अनेक उपचार करत राहिले, अनेक प्रकार करत राहिले, तरी त्यातून ना कळेगा, मी कळत नाही, मी समजणार नाही, मी प्राप्त होणार नाही, हे स्पष्टपणे भगवंत सांगतायत. त्यामुळे उपचार पद्धतीला अत्यंत मर्यादा आहेत. एथ जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहींची नव्हे. भगवंत म्हणतात, एथ जाणीव करी म्हणजे मी भगवंताला जाणलं असं जो समजेल, तोची नेणे त्याला काहीच कळलं नाहीये. आथिले पण मिरवी तेची उणे, एवढंच नाही तर आथिले म्हणजे भगवंत प्राप्त झाला हे जो मिरवेल, तीच त्याच्यातली कमतरता आहे, तोच त्याला आलेला उणेपणा आहे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहींची नव्हे. आणि आम्ही झालो, आम्ही आता पोचलो, भगवंताला मिळालो, मोक्ष प्राप्त झाला, असं जर का कोणी म्हणेल, ते काहींची नव्हे, तर असं काहीच झालं नाही. हे अगदी स्पष्टपणे ज्ञानोबारायांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे असा अभिमान धरण्यात काही उपयोग नाही. आणि त्याचं कारण काय? अथवा यज्ञ दानादी किरीटी, का तपे हनजे हुटहुटी, ते तृणा एकासाठी न सरे येथ. भगवंत म्हणतात, अहो यज्ञ दान इतर ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये तप आलं, वेगवेगळ्या प्रकारचं कर्म आलं, परंतु ह्या सर्व गोष्टी म्हणजे जे हुटहुटी, म्हणजे ह्या गोष्टींना त्या ठिकाणी काही मूल्यच नाही आहेत. या गोष्टी सुद्धा माझ्यापाशी अगदी क्षुल्लक आहेत. यज्ञ दान तप कर्म ह्या गोष्टी क्षुल्लक आहेत. ते तृणा एकासाठी न सरेथ. या सर्वांची तुलना करायला गेलं तर तृण अर्थात गवत, त्या गवता एवढी सुद्धा यांची किंमत नाही. कुठे? भगवंताच्या ठिकाणी. ही साधन आहेत, या उपचार पद्धती आहेत, पण भगवंताच्या ठिकाणी एका तृणापेक्षाही कमी आहेत.
पाहे पाम जाणिवेचेनी बळे, कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुनी तोंडागळे बोलके आथी. अहो, जाणिवेचीच म्हणजे ज्ञानाचीच गोष्ट जर करायची झाली तर ज्ञानाचं बळ हे वेदांपेक्षा जास्त कोणाकडे आहे का? किंवा माझ्याविषयी खूप खूप बोलू शकतो, माझ्याबद्दल खूप ज्ञान प्रगट करू शकतो असं म्हणायचं झालं तर शेषाहून सर्वात जास्त तोंड आणि त्यामुळेच शेषापेक्षा माझ्याविषयी जास्त कोणी बोलू शकेल का? तोही हांथरुणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणोनी बहुडे, एथ सनकादिक वेडे पिसे जाहले. अहो, असा तो शेष, तो सुद्धा त्यांनी माझ्या हंतरुणामध्ये तोंड लपवलं. हंतरुण तळवटी माझं तो हंतरुण झाला. आणि वेदांबद्दल काय सांगू? मला जाणलं असं म्हणण्याच्या ऐवजी नेती नेती म्हणोनी बहुडे, कितीही जाणलं तरी कमीच आहे. न इति न इति, हेही नाही तेही नाही. आणि एवढंच नाही तर माझी स्तुती, माझं गान करणारे सनकादिक वेडे पिसे जाहले. करिता तापसांची कडसणी, करिता तापसांची कडसणी, कवणू जवळा ठेवी जैल शूळपाणी. तोही अभिमानू सांडुनी पायवणी माथा वाहे. अहो, तपस्व्यांचं सामर्थ्य ते काय, पण सर्वात मोठा तपस्वी कोण? तर त्या तपस्व्याला शूळपाणी म्हणजे देवांचे देव महादेव त्यांच्या बरोबरीला बसवता येईल का? परंतु ते महादेव सुद्धा अभिमानू सांडुनी पायवणी माथा वाहे. परंतु त्या शिवशंकरांनी सुद्धा पायवणी चरण तीर्थ, भगवंताचं चरण तीर्थ मस्तकावर धारण केलं. ना तरी आथिलेपणे सरीसी, आथिलेपण म्हणजे मुबलकता, पुष्कळपणा, संपन्नता. ना तरी आथिलेपणे सरीसी, कवणी आहे लक्ष्मी ऐसी. श्रिये सारिखिया दासी, घरी जी येते. अहो, मुबलकता, संपन्नता या बाबतीत तुलना करायची झाली तर लक्ष्मीपेक्षा कोणी आहे का संपन्न? पण त्या लक्ष्मी सारख्या दासी सुद्धा ज्याच्या घरी राहतात, म्हणजे जणू काही दास्य भाव. इथं दासी म्हणजे नोकर अशा अर्थाने नाही. हा दास्यपणा आहे, सेवकत्व आहे. ते सेवकत्व सुद्धा त्या लक्ष्मीने, जिच्या ठिकाणची संपन्नता काय वर्णन करावं, त्या लक्ष्मीने सुद्धा सेवक व्हायचं ठरवलं, दास्य भक्ती करायची ठरवली. तिया खेळता करीती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली, तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची. अहो, या लक्ष्मीचं सामर्थ्य काय? तर खेळता खेळता ती घर बांधते, घरकुली. खेळता खेळता घर बांधते आणि त्या घरांना अमरपूर नाव ठेवलं. तर त्या अमरपूर अर्थात स्वर्गाची राजधानी असं नाव ठेवलं तर त्यातल्या बाहुल्या म्हणून इंद्रादिक देव नाही का होत? असं तर ह्या श्री लक्ष्मीचं सामर्थ्य आहे. तिया नावडोनी जेव्हा मोडती, तेव्हा महेंद्राचे रंक होती. तिया झाडा जेवते जया पाहती, ते कल्पवृक्ष. अहो, या लक्ष्मीची सामर्थ्याची थोरवी काय सांगू. तिला जर काही घरकुलं आवडली नाहीत तर ती मोडून टाकते आणि ती मोडून टाकल्यावर महेंद्राचे म्हणजे इंद्राचे सुद्धा रंक होतात, भिकारी होतात.
आणि तेच या लक्ष्मीने एखाद्या वृक्षाकडे जर पाहिलं तर तोच काय, ज्या वृक्षाकडे ती बघेल ते कल्पवृक्ष होऊन जातील. ऐसिया जियेची या जवळिका, सामर्थ्य घरींची या पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका न मनेची येथ. अशी ही जी श्री लक्ष्मी, अशी ही जी श्री लक्ष्मी, तिचं सामर्थ्य हे असं आहे. त्या लक्ष्मीला सुद्धा भगवंताच्या घरी स्थान मिळालं, पण ते कसं, दास्य भक्ती. नाहीतर त्या लक्ष्मीला सुद्धा मुख्य नायक जो भगवंत, त्याच्या मनात काही स्थान घेता आलं नाही. आणि भगवंताच्या मनात स्थान मिळण्यासाठी मग सर्वस्वे करुनी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली. अशा ह्या लक्ष्मीला मुख्य नायक म्हणजे साक्षात भगवंत, त्यांच्या मनात स्थान मिळण्याकरिता दास्य भक्ती पत्करून भगवंतांचे चरण धुण्यासाठी अंगात नम्रता आणावी लागली, अभिमान सांडून द्यावा लागला. अर्जुना, तेव्हाच ती त्या योग्यतेला प्राप्त झाली. म्हणून थोरपण परांची सांडिजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे, जै जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. ह्या ओळीत भगवंत परत एक परम सुंदर आणि महत्वाचं सूत्र सांगतायत. ते म्हणतात, माझी जर जवळीक व्हावी असं वाटत असेल, माझ्याशी जवळीक व्हावी, माझ्या मनात, माझ्या अंतःकरणात, माझ्या हृदयात स्थान प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर धाकुटे होऊन जा. सर्व अभिमान सांडून टाका. जगाला सामोरं जाताना धाकुटे होऊन जा. कुठलाही अभिमान नको. स्वतःचं थोरपण बाजूला ठेवा, स्वतःचं ज्ञान बाजूला ठेवा, स्वतःचं सामर्थ्य बाजूला ठेवा. आणि हे जग भगवंतांनी धारण केलेलं आहे, भगवत स्वरूप आहे, सर्व भगवंतांचीच लीला आहे, हा भाव अंतःकरणात बाळगून जगासमोर धाकुटे व्हा, तेव्हाच माझी प्राप्ती होईल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.